चॅनलवरती. आज सामान्य ज्ञान सराव प्रश्नपत्रिका 4थी आज आपण घेऊन आलेलो आहोत. तलाठी भरती 2026 साठी अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन जी की सामान्य ज्ञानचे जे क्वेश्चन आहेत, जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहेत, जीकेचे जे क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्याबरोबर त्याचा खुलासाही करणार आहोत त्या प्रश्नांचा उत्तराचा. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. मागे 3 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. हा 4था व्हिडिओ या ठिकाणी आपण काय करत आहोत. मागे 3 व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघून घ्या. आजचा हा 4था व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओचा आजचा पहिला प्रश्न आहे, विष्णुदास भावे पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर विष्णुदास भावे पुरस्कार 2025 हा नीना कुलकर्णी यांना काय करण्यात आलेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे. नीना कुलकर्णी. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे नीना कुलकर्णी. तर नीना कुलकर्णी कोण आहेत? तर नीना कुलकर्णी या एक हिंदी अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. त्यांनी बरेच नाटकामध्ये, चित्रपटामध्ये आणि दूरदर्शनमध्ये पण काम केलेलं आहे. 1970च्या दशकापासून ते मराठी व हिंदी रंगभूमीवर काम करत आहेत. 1970च्या दशकापासून ते काम करत आहेत हिंदी आणि मराठी या रंगभूमीवर. त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत हमीदाबाईची कोठी, हमीदाबाईची कोठी, महासागर, देहबान अशा पद्धतीची नाटके त्यांनी केलेली आहेत. आणि प्रमुख चित्रपट म्हणजे सवत माझी लाडकी, याच्यामध्ये पण त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. सवत माझी लाडकी, सवत माझी लाडकी, आई, उत्तरायण, शेवटी शेवरी, फोटो फ्रेम यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार यांना भेटलेला आहे, महाराष्ट्र राज्य पुरस्कार. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कार अनेक सन्मान त्यांना काय केलेले आहेत, भेटलेले आहे. यानंतरचा आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. खालील विधाने लक्षात घ्या. आता खालील विधाने काय आहे ते बघूया आपण. हे एमपीएससी टाईप क्वेश्चन आहे. सुलतान ऑफ जोहर कप 2025 ऑस्ट्रेलियाने जिंकला. ब आहे हा कप हॉकीचा आहे. या स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकले. आणि ड ही स्पर्धा 12व्या क्रमांकाची होती. तर वरीलपैकी चुकीचे विधान किंवा विधाने ओळखा. ऑप्शन 1 फक्त, ऑप्शन 2 फक्त बी, आणि ऑप्शन 3 फक्त क, आणि ऑप्शन 4 फक्त ड. तर यामध्ये जर विचार करायचा झाला तर आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. सुलतान ऑफ जोहर कप 2025 ऑस्ट्रेलियाने जिंकला. हा, सुलतान ऑफ जोहर कप जो आहे तो कप 2025 मध्ये झालेला ऑस्ट्रेलियाने जिंकला. आणि यामध्ये भारताने रौप्य पदक पटकावलेलं आहे आणि उपविजेता संघ पण राहिलेला आहे. भारत उपविजेता संघ काय आहे, कोण आहे, तर भारत आहे. हा कप हॉकीचा आहे, हेही पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. सुलतान ऑफ जोहर कप 2025 ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. या स्पर्धेत भारताला सिल्वर मेडल मिळालेलं आहे, रौप्य पदक मिळालेलं आहे. आणि ही स्पर्धा 12व्या क्रमांकाची होती असा प्रश्न म्हणलेला आहे. तर 12व्या क्रमांकाची न राहता ही स्पर्धा होती 13व्या क्रमांकाची. हे आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. तर ही स्पर्धा होती 13व्या क्रमांकाची. तर विचारले काय, वरीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. तर फक्त ड हे काय आहे, चुकीचं विधान आहे. तर 12वी न राहता ती काय आहे, 13व्या क्रमांकाची काय आहे, स्पर्धा आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. आर्चरी वर्ल्ड कप, जो आर्चरी वर्ल्ड कप आहे फायनलमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज कोण आहे? पहिली महिला भारतीय कंपाऊंड तिरंदाज कोण आहे? ऑप्शन नंबर 1 ज्योती सुरेखा वेनम, 2 दीपिका कुमारी, 3 शीतल देवी, आणि 4 मधुर धामणगावकर. हे चौथा ऑप्शन आहे. तर आर्चरी वर्ल्ड कप जो फायनल झालेला आहे, आर्चरी वर्ल्ड कप, तो फायनल जो आर्चरी वर्ल्ड कप झालेला आहे फायनल मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज आहे ज्योती सुरेखा वेनम. तर ही आर्चरी स्पर्धा कुठे झाली होती? तर आर्चरी स्पर्धा ही झाली होती, आर्चरी स्पर्धा झाली होती नानचिंग, चीनला झाली होती. कुठे झाली होती? नानजिंग चीन या ठिकाणी काय झाली होती, पार पडली होती. चायनामध्ये झाली होती नानजिंग या ठिकाणी. आणि तारीख होती याची 17 ते 19 ऑक्टोबरला 2025 या वर्षी झालेली ही स्पर्धा नानचिंग, चायना या ठिकाणी आर्चरी वर्ल्ड कप फायनल. आणि याच्यामध्ये ज्योती सुरेखा वेनम यांनी पहिला कंपाऊंड इंडिव्हिज्युअलमध्ये कांस्य पदक पटकावलेले. कोणतं पदक पटकावलं होतं?
कांस्य पदक पटकावलं आहे. तर प्रश्न उत्तर काय आहे? ज्योती सुरेखा वेनम यांनी काय पटकावलेलं आहे? कांस्य पदक पटकावलेलं आहे. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आर्चरी वर्ल्ड कप झालं होतं नानजिंग चायना या ठिकाणी आणि 17 ते 19 ऑक्टोबर यावेळी झालेलं होतं आणि ज्योती सुरेखा वेनम यांनी कंपाऊंड तिरंदाजी पटकावलं होतं आणि यांना मिळालं होतं कांस्य पदक. हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. आवाज या दिवाळी अंकात 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? आवाज या दिवाळी अंकाला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? ऑप्शन 1 25 वर्ष, ऑप्शन 2 75 वर्ष, ऑप्शन 3 125 वर्ष आणि ऑप्शन 4 150 वर्ष. तर आवाज या अंकाला दिवाळी अंकात 2025 मध्ये 25 वर्ष कंप्लीट झालेली आहे. किती वर्ष? 25 वर्ष कंप्लीट झालेली आहे. 25 वर्ष. तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय आहे? उत्तर आहे. तर आवाज दिवाळी अंक हा मधुकर पाटकर यांनी 1951 मध्ये सुरू केला होता. कोण सुरू केला होता? आवाज हा जो दिवाळी अंक आहे तो मधुकर पाटकर यांनी 1951 ला सुरू केला होता आणि 2020 मध्ये त्यांचे या दिवाळी अंकाला 75 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. 75 जे वर्ष आहेत 75 वर्ष काय झालेले कंप्लीट झालेले आहेत. तर अंक कोणी सुरू केला होता? मधुकर पाटकर यांनी काय केलं होतं? हा सुरू केला होता मधुकर पाटकर. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर 2025 ला त्यांना कंप्लीट 75 वर्ष काय झालेले आहेत? कंप्लीट झालेले आहेत आणि 2020 मध्ये त्यांना 70 वर्ष कंप्लीट झालेली होते आणि हे 75 म्हणजे हे त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्ष आहे. हे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. 25 मध्ये त्यांना 75 वर्ष कंप्लीट झाली. आवाजाचे जे मधुकर पाटकर हे लिखाण करत होते 1951 पासून करत होते. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. 1951 पासून ते काय करत होते? त्यामध्ये लिखाण करत होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 25 वर्ष न होता 75 वर्ष कंप्लीट झाले. अमृत महोत्सवी वर्ष काय झालेलं आहे? कंप्लीट झालेलं आहे. यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी 5 क्रमांकाचा प्रश्न बघतोय आपण या ठिकाणी. कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2025 हरप्रसाद दास यांना मिळाला. तो कोणत्या भाषेतील कवी आहे? ते कोणत्या भाषेतील कवी आहे? तर 1 उर्दू, 2 ओडिया, 3 तेलुगू, 4 हिंदी. कोणत्या भाषेतील कवी आहेत? तर कुसुमाग्रज हे ओडिया भाषेतील काय आहेत? कवी आहेत हे आपल्याला माहिती असावं. ओडिया भाषेतील काय आहेत? ते कवी आहेत. हरप्रसाद दास हे ओडिया भाषेतील काय आहेत? ते कवी आहेत. ओडिया भाषे म्हणजे ओडिसाची ओडिया भाषेतील कवी आहेत. त्यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2025 मध्ये काय केलेला आहे? भेटलेला आहे. तर हरप्रसाद दास हे कुठले आहेत? तर हरप्रसाद दास हे त्यांच्याविषयी जाणून घेऊया आपण. हरप्रसाद दास हे आहेत ओडिसाचे आहेत. कुठले आहेत? ओडिसा इथले आहेत. ओडिसाचे आहेत आणि एक ते निबंधकार आणि स्तंभलेखक आहेत. हे लक्षात ठेवा. निबंधकार आणि स्तंभलेखक आहेत. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1946 ला काय झालेला आहे? बानपूर ओडिसा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांची भाषा ओडिसा आहे. त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह वंश आहे. त्यानंतर देश, त्यानंतर अपार्थिव, प्रेम कविता, गर्भ, ग्रह हे त्यांचे काय आहेत? प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना 1999 साली भेटलेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 1999 ला त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर मूर्तिदेवी पुरस्कार त्यांना 2013 ला मिळालेला आहे. 2013 ला मूर्तिदेवी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे आणि कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार यावर्षी त्यांना भेटला. या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी दिलेलं आहे आपण. कुसुमाग्रज जे आहे ते राष्ट्रीय पुरस्कार 2025 हरप्रसाद दास यांना भेटलेला आहे. ते ओडिया भाषेचे
काय आहेत, भाषेतील कवी आहेत आणि त्यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2025ला भेटलेला आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 1999 भेटला आहे. मूर्तिदेवी पुरस्कार 2013ला भेटलेला आहे. हेही तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आणि त्यांचा जन्म आहे 1946 15 जानेवारी, बाणपूर ओडिसा येथे त्यांचा जन्म झालेला आहे. ते एक निबंधकार, कवी आणि स्तंभलेखक आहेत. हेही आपल्याला काय करायचं आहे, यासोबत लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले? हा प्रश्न आहे. तर प्रश्नाचे ऑप्शन आहेत: महाराष्ट्र, 2 आंध्र प्रदेश, 3 मणिपूर, 4 छत्तीसगड. तर कोणत्या राज्यात असा प्रश्न केलेला आहे? तर कोणत्या राज्यात काय तयार केलेलं आहे? सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीसगड. या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? छत्तीसगड या ठिकाणी हे डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याचं ठिकाण आहे नवा रायपूर अटलनगर. नवा रायपूर अटलनगर हे काय आहे? नवा रायपूर अटलनगर या ठिकाणी त्याचं काय करण्यात आलेलं आहे? ठिकाण आहे. आणि उद्घाटन झालेलं आहे 1 नोव्हेंबर 2025ला. याचं काय झालेलं आहे? उद्घाटन झालेलं आहे 1 नोव्हेंबर 2025ला. काय झालेलं आहे? उद्घाटन झालेलं आहे. कोणाच्या हस्ते झालेलं आहे? तर पंतप्रधान आपल्या पीएमच्या हस्ते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं काय झालेलं आहे? उद्घाटन झालेलं आहे. आणि याचं नाव आहे शहीद वीर नारायण सिंह स्मारक. शहीद वीर नारायण सिंग स्मारक व आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, शहीद वीर नारायण सिंग स्मारक आदिवासी. तर पहिली आदिवासी स्वातंत्र्य सैनिक डिजिटल संग्रहालय कुठे तयार झालेलं आहे? उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर छत्तीसगड या ठिकाणी काय करण्यात त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हा होता प्रश्न क्रमांक 6. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्नाची उत्तर येत असतील तर. त्याला घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 आहे: त्याजाश यांनी घेतलेले काळ्या वाघाचे छायाचित्र नॅशनल जिओग्राफिक मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आले होते. तर कोण घेतलं होतं काळ्या वाघाचे छायाचित्र? जो काळा वाघ होता, काळा वाघाचे छायाचित्र जो नॅशनल जिओग्राफिक मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेलं होतं. त्याचे पर्याय आहेत. पर्याय आपण बघूया. प्रसेनजीत यादव, प्रशांतजीत कुलकर्णी, प्रशांत देशपांडे आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रसेनजीत यादव. प्रसेनजीत यादव यांनी काय केलं होतं? काळ्या वाघात छायाचित्र घेतलं होतं आणि त्यांचं नॅशनल जिओग्राफिक मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेलं होतं. आणि प्रसेनजीत कोण आहेत? तर हे एक वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्ग संवर्धनाशी संबंधित छायाचित्रकार आहेत. ते भारताचे आहेत. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फोटोग्राफी करतात. आणि हे काळा जो वाघ आहे, काळा वाघ यांनी कुठून घेतला होता? कोणत्या जंगलातलं छायाचित्र होतं? तर हे होतं जंगल होतं सिमिलिपाल या जंगलातले छायाचित्र होतं. सिमिलिपाल हे लक्षात ठेवा. सिमिलिपाल या जंगलातले छायाचित्र होतं. आणि याच्यामध्ये त्यांना नॅशनल जिओग्राफीमध्ये विशेष प्रसिद्धी मिळेल. त्यांच्या कामातून भारतातील वन्यजीव आणि जैवविविधतेतील दस्तऐवजीकरण केले जाते. व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय? सिमिलिपाल हे व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे. आणि कोणी घेतलं होतं? प्रसेनजीत यादव यांनी हे काळ्या वाघाचं काय घेतलं होतं? छायाचित्र होतं. आणि याला काय नॅशनल जिओग्राफिकमध्ये काय होतं? त्याच्यामुळे त्यांना प्रसिद्धी पण मिळालेली आहे. तर प्रश्न क्रमांक 8 आपण या ठिकाणी काय करणार आहोत? विचारायला घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 8 आहे आजचा: माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी कोणत्या राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतली? माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी कोणत्या राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतली? ऑप्शन नंबर 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर 2 केरळ, ऑप्शन नंबर 3 तेलंगणा आणि ऑप्शन नंबर 4 कर्नाटक. तर याचं उत्तर आहे तेलंगणा. कुठे घेतलेली आहे? तेलंगणा. कधी घेतलेली आहे? तर घेतलेली आहे 31 ऑक्टोबर 2025ला काय केले? त्यांनी शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत ए रेवंत रेड्डी. हेही लक्षात आपल्या असावं. ए रेवंत रेड्डी काय आहेत? तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे खातं कोणतं आहे? त्यांच्याकडे खातं आहे अल्पसंख्याक व
कल्याण आणि सार्वजनिक उपक्रम हे त्यांच्याकडे खातं आहे. मोहम्मद अझरुद्दीन 31 ऑक्टोबरला 2025 त्यांनी काय केलेली आहे, तेलंगणा राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण 9 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 9 आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर प्रश्न विचारलाय, भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत असा प्रश्न केलेला आहे. ऑप्शन नंबर 1 प्रसाद नारंग, ऑप्शन नंबर 2 नितीन नारंग, ऑप्शन नंबर 3 विकास नारंग आणि ऑप्शन नंबर 4 विश्वनाथ आनंद. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे नितीन नारंग. हे काय भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ते काय अध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ 2024 पासून ते 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे, हे आपल्या लक्षात असावं. आणि त्यांनी अध्यक्ष म्हणून निवड केली होती त्यांची मार्च 2024ला. मार्च 2024 मध्ये त्यांची काय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आणि त्यांचं राज्य आहे हरियाणा, हे पण आपल्या लक्षात असावं. नितीन नारंग यांचं राज्य कोणतं आहे? हरियाणा राज्याचे ते काय रहिवासी आहेत. ऑल इंडिया चेस फेडरेशनचे ते काय आहेत, सध्याचे अध्यक्ष आहेत नितीन नारंग. यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 10, अतिशय प्रश्न क्रमांक 10 आपण या ठिकाणी काय करणार डिस्कस करणार आहोत. योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न अ मध्ये दिलेला आहे 2 ते 8 ऑक्टोबर 2025, ब मध्ये दिला आहे 4 ते 10 ऑक्टोबर 2025 आणि क मध्ये दिलेला आहे 5 ते 12 ऑक्टोबर 2025 आणि ड मध्ये दिलेला आहे 27 ते 31 ऑक्टोबर 2025 आणि संदर्भामध्ये दिलेला आहे वन्यजीव सप्ताह, 2 जागतिक अंतराळ सप्ताह, 3 माहिती अधिकार सप्ताह आणि 4 इंडिया मेरीटाईम वीक अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघूया काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे 1 मध्ये 1 2 3 4. तर आता पहिल्या सुरू आपण याचा विचार करूया काय दिलेलं आहे. 2 ते 8 ऑक्टोबर 2025 तर वन्यजीव सप्ताह झालेला होता, हे बरोबर आहे. त्यानंतर 4 ते 10 ऑक्टोबर 2025 जागतिक अंतराळ सप्ताह झाला होता. 5 ते 25 माहिती अधिकार सप्ताह झाले होता आणि ड मध्ये 27 ते 31 ऑक्टोबर 2025 4 इंडिया मेरीटाईम वीक साजरा झाला होता, संदर्भ घेतला होता. तर यामध्ये पर्यायी उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. त्या पर्यायाचा विचार जर केला तर ऑप्शन नंबर 1 आपलं हे काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण अ ला 1 बरोबर आहे, ब ला 2 बरोबर आहे, क ला 3 बरोबर आहे, ड ला 4 बरोबर आहे. अशा पद्धतीने संदर्भ जर घेतले तर संदर्भ हे 1 2 3 4 अशा पद्धतीनं बरोबर आहे. ते 2 ते 8 ऑक्टोबरमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा झाला होता आणि 4 ते 10 ऑक्टोबरमध्ये जागतिक अंतराळ सप्ताह साजरा झाला होता. 5 ते 12 ऑक्टोबर 2025 मध्ये माहिती अधिकार सप्ताह साजरा झाला आणि 27 ते 31 ऑक्टोबर 2025 ला इंडिया मेरीटाईम वीक साजरा झालेला आहे. तर ऑप्शन नंबर 1 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न जो की 11 नंबरचा आहे. एक बगिया माँ के नाम हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? एक बगिया माँ के नाम हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? तर हा प्रकल्प मध्य प्रदेश या राज्याने काय केलेला आहे सुरू केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 हे काय असणार आहे उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वोत्तम शाळा खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा ठरली. या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत? जी जगातील सर्वोत्तम जिल्हा परिषद शाळा खेड या तालुक्यात आहे, शाळेचं नाव आहे जालिंदर जिल्हा परिषद शाळा. या शाळेचे आपल्याला सांगायचं आहे मुख्याध्यापक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ऑप्शन नंबर 1 दत्तात्रय वारे, 2 संदीप मसुडगे, 3 दत्तात्रय काळे आणि 4 दत्तात्रय मसुडगे. तर या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे संदीप मसुडगे. हे काय आहेत त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत संदीप मसुडगे. जी शाळा जगातील सर्वोत्तम शाळा ठरलेली आहे खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा, त्याचे जे मुख्याध्यापक आहेत ते संदीप मसुडगे आहेत. यानंतरचा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. शेवटचा प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत आपण.
प्रश्न काय आहे आपण नीट वाचूया. याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 भारत आणि दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदा जिंकला. भारत आणि दक्षिण आफ्रिका किती धावावर ऑल आउट केले? भारताने दक्षिण आफ्रिकेला किती धावावर ऑल आउट केले? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? व्यवस्थितरित्या काय करायचं आहे? कमेंट करायचं आहे. कमेंट करून घ्या काय करायचं आहे. प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. कमेंट युअर आन्सर. पुन्हा भेटूया अशाच प्रश्नाला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.